नमस्कार, आज आपण पाहूया मसाले भाताची रेसिपी। तर आपल्याला लागणारे साहित्य आहेत आलं लसूण कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट, चिरलेले टोमॅटो, हिरवी मिरची आणि चिरलेला कांदा, शेंगदाणे, ओले हरभरे तुम्हाला डीमार्ट मध्ये उपलब्ध होऊन जातील, भाजलेले सोयाबीन, चिरलेले बटाटे, खडा मसाला, कढीपत्ता, आमसूल आणि गोडा मसाला। लक्षात ठेवा, हा गरम मसाला नाही, गोडा मसाला आहे। हिंग आणि कोथिंबीर, ओलं खोबरं हे दोन्ही आपल्याला गार्निशिंगला घालायचं आहे, पण जर तुम्ही फोडणीत घातलं तरी चालेल। तर हे आहेत आपले नेहमीचे मसाले: लाल तिखट, मीठ, धने जिरे पूड, हळद, जिरे आणि हा आपला कोलम राईस। आपण कोलम राईस 2 ग्लास घेतलेला आहे। तर जसं आपण 2 ग्लास घेतलाय तसंच आपल्याला पाणी 4 ग्लास घ्यायचं आहे। आता सर्वप्रथम आपण कांदा, टोमॅटो आणि मिरची भाजून घेऊया। तर सर्वप्रथम आपण कांदा भाजल्यानंतर आपल्याला खडा मसाला, नंतर कढीपत्ता, आमसूल, हिरवी मिरची, टोमॅटो, या बाजूला आपण ज्या ग्लासने कोलम घेतलेला, त्या राईस घेतलेला, त्याच ग्लासने मी 4 ग्लास पाणी घेतलेलं। कांदा, टोमॅटो, मिरची भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपले व्हेजिटेबल्स घालूयात। सर्वप्रथम आपण त्यामध्ये सोयाबीन घालून घेऊयात। बटाटे घालूयात। नंतर आपण ओले हरभरे आणि शेंगदाणे घालूयात। त्यामध्ये आपली आलं लसूण आणि कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट घालूयात। आता आपण धने जिरे पूड, हळद, मीठ आणि लाल तिखट, आता आपण हिंग घालूयात। नंतर निम्माच गोडा मसाला घालायचा आहे। आपण जेव्हा पाणी घालणार ना तेव्हा निम्मा गोडा मसाला घालायचा राहिलेला। आता आपण 4 ग्लास पाणी घेतलेलं ते घालूया त्यामध्ये। एक उकळी आल्यानंतर राईस घालूयात आणि आता आपला राहिलेला गोडा मसाला सगळा घालून घेऊयात। आता आपण 1 चमचा तूप घालूयात आणि आता आपण नेहमीसारख्या 3 शिट्ट्या वाजवून घ्यायच्या आहेत। हे पहा किती सुटसुटीत आणि छान झालाय आपला राईस। आता थोडीशी आपण यामध्ये कोथिंबीर घालूयात, नंतर ओलं खोबरं घालूया। आज मी डब्याला मसाले भात नेणार आहे। तर आता मी जाते स्कूलला, बाय।